बंधारे आश्रमशाळा प्रकरण गाजले. विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल व कारवाईची मागणी. नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने आता गंभीर वळण घेतले असून संबंधित जबाबदारांवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक व कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात रोशन किसन गावित यांनी शासन व प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने ही घटना उघडकीस झाली. त्याआधी दिनांक 3 एप्रिलपासून विद्यार्थी बेपत्ता होता. मात्र या काळात शाळा प्रशासनाने तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली नाही, तसेच परिसरात योग्य शोध मोहीमही राबवली नाही, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना देखील वेळेवर माहिती देण्यात आली नाही. उलट पालक शाळेत चौकशीसाठी आल्यावर त्यांना शाळेबाहेर काढल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. तसेच घटनेच्या वेळी काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11 वाजता विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला. ही घटना शाळा प्रशासन, संबंधित अधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, वर्गशिक्षक, चौकीदार तसेच नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106, 125, 3/5, 118 नुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गतही कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करून विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, तसेच मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व न्याय मिळावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करण्यात यावी व दोषींवर विनाविलंब कठोर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनाद्वारे रोशन नाईक यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे नवापूर तालुक्यात संतापाचे वातावरण असून ग्रामस्थ व विविध संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट रोशन गावित, शासकीय आश्रमशाळा बंधारे, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या शाळेमध्ये आज सदर शाळेतील 3रीच्या वर्गातील विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा शाळेच्या सेप्टिक टँकमध्ये मृतावस्थेत आढळून आलेला आहे. सदर विद्यार्थी हा समाजमाध्यमावरून समजलं की कालपासून शाळेत बेपत्ता होता आणि आज त्याचा असं मृतदेह आढळून येणे ही एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी काल समाज माध्यमावर सांगितलं की सदर घटना समजल्यानंतर आम्ही शाळेला भेट दिली होती, परंतु शाळेतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटच्या बाहेर हुसकावून लावलं आणि त्यांनी सांगितलं की काही कर्मचारी त्या ठिकाणी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते. काल विद्यार्थी बेपत्ता होणे आणि आज त्याचा मृतदेह आढळणे ही शाळा प्रशासनाची अत्यंत बेपर्वाई आणि बेजबाबदारपणा आहे. शाळेच्या सेप्टिक टँकमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होणे कारण तो सेप्टिक टँक ओपन असेल त्यामुळे तो विद्यार्थी पडला असेल किंवा ही घटना अपघात आहे की घातपात आहे या संदर्भात आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. सदर ठिकाणी जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत, अधीक्षक आहेत, वर्गशिक्षक असतील किंवा इतर जबाबदार कर्मचारी असतील या सर्वांना ही बाब लक्षात येणं आवश्यक होतं की शाळेचा सेप्टिक टँक उघडा आहे, तिथं कोणत्याही विद्यार्थ्याचा अपघात होऊ शकतो, परंतु तरीही त्यांनी अक्षम्य असं चूक केलेली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे त्या सर्वांना शासन झालं पाहिजे. सदर शाळेचे जे संबंधित वरिष्ठ कार्यालय आहे, प्रकल्प कार्यालय, त्या ठिकाणी सदर प्रकल्प कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील आणि कार्यालय प्रमुख प्रकल्प अधिकारी असतील, हे जे एकंदरीत सर्व हे जे लोक आहेत ज्यांनी वेळोवेळी शाळेला भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे, तिथं काही सूचना देणं आवश्यक आहे, या लोकांनी तिथं बेपर्वाई केलेली आहे आणि बेजबाबदारपणा केलेला आहे आणि या सर्वांच्या बेजबाबदारपणामुळे एका आदिवासी विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मी स्वतः आज शासनाला पत्र लिहितो आहे. राज्याचे मुख्य सचिव असतील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील,
आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील, आदिवासी विकास विभागाचे राज्याचे आयुक्त असतील, नंदुरबार जिल्हाधिकारी आहेत, अपर आयुक्त नाशिक आदिवासी विकास असतील किंवा नंदुरबारचे माननीय पोलीस अधीक्षक असतील, या सर्वांना मी पत्र आज देतो आहे आणि मी मागणी केलेली आहे की हे जे नमूद केले हे सर्व कर्मचारी, प्रकल्प कार्याचे अधिकारी या सर्वांच्या विरोधात भारतीय न्याय ॲक्ट 2023चे कलम 106, 125, कलम 3, क्लोज 5 आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होणे ते जे कलम आहे 118 त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा, सर्वांना अटक व्हावी आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम जो आहे 1979चे कलम 519 प्रमाणे या सर्वांवर विभागाने कारवाई करावी, या सर्वांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावं अशी आम्ही मागणी केलेली.